श्री स्वामी समर्थ अध्याय 8वा श्री गणेशाय नम जय जयादी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपेने निश्चित वर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरत अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचाराप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरीते राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय भद्दर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती नसे असेना पूर्वकर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाने नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा न येची रात्रंदिवस चिंता नळे पोकळे केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिस चैन नसे विधीने लेख भाळे लिहिला तो न चुकेला कवनाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हायला सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्न दृष्टात जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावाची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टावरती गाणगापूर न सोडले ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्यांनी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणोनी शीत गोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नीसह अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते कित्येक प्रातस्थाने करूनी पूजा द्रव्ये घेऊन अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघेजण स्वामी चरण पूजिते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसतो प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोढा श्री स्वामी चरणा रविदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरण सारामृत अष्टम अध्याय गोढा श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.